मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. व्हिडिओ क्रमांक 618. तारीख आहे 27/7/2026. वेळ आहे 4 वाजता. वेळ दुपारचे 4 वाजलेले आहे. आपण चोपडा ते रावेर रस्त्यावर आहोत आणि रावेर ह्या रस्त्यावरून आपण आता व्हिडिओ सादर करीत आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वीच माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. ज्योतिषशास्त्र ला विषयाचं अंतर नाही किंवा ज्योतिषशास्त्रात असा विषय नाही की तो जगामध्ये नाही. जगामध्ये असलेले, विश्वावर असलेले सगळे विषय ज्योतिषशास्त्रात आहे. विज्ञानामध्ये हे विषय नाही आहे, अपूर्णता आहे विज्ञानामध्ये. आणि विज्ञान आता छोटं छोटं होत चाललेलं आहे, प्रगत होत नाही माझ्या मते. पूर्वी आमचे वडील वैद्य होते. सोनोग्राफी, MRI वगैरे काही भानगडी नव्हत्या, रक्त तपासणी वगैरे नव्हत्या. वैद्य असताना सुद्धा संपूर्ण शरीराची माहिती त्यांना होती. नाडी वैद्य होते. नाडीवर बोट ठेवलं तर हा संसर्गजन्याचा ताप आहे का, खाण्यापिण्याचा ताप आहे का, मलेरियाचा ताप आहे का, अजून कुठला टायफॉइडचा ताप आहे, असं बरोबर निदान 100% ते करायचे. त्यांच्या हातून एकही मृत्यू झालेला नाही पूर्ण आयुष्यात. आज चॅलेंज द्यायला हरकत नाही. जे मोठे हॉस्पिटलमध्ये आहे, जेवढे मोठं हॉस्पिटल तेवढे मृत्यू जास्त, असाच माझा अनुभव सुद्धा आहे. मी अनेकदा व्हिडिओतून सांगतो की मोठे हॉस्पिटल हे यांचं सरकारीकरण करावं. जे होमिओपॅथी आहे, वैद्य आहे, BAMS आहे, यांना खाजगी प्रॅक्टिसची परवानगी द्यावी. MBBS पासून पुढच्या यांना खाजगी प्रॅक्टिस बंद करावी. सरकारी सेवेत त्यांना सामील करावं. कारण याच्यामध्ये जे काही गोल घपला चालला आहे तो माझ्या पत्नीच्या नशिबी आला आणि तिला मृत्यू ओढवला. हा अनुभव माझा स्वतःचा आहे. म्हणूनच सरकारने ह्याकडे लक्ष आता देण्याची अत्यंत गरज आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. खाजगी दवाखान्यात डिलिव्हरी सिझरचंच का होते. सरकारी दवाखान्यातला तुम्ही संशोधन करा, तिथे नॉर्मल डिलिव्हरी का होते. माझ्या मोठ्या सुनबाईची जी 1.5 किलोमीटर चालत आली आणि डॉक्टर म्हणे मुलगा आडवं झाला आहे. सिझर करणारे डॉक्टर उपस्थित होते. सिझर करावं लागेल. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोलल्या, अहो 1.5 किलोमीटर जी चालत आली आहे, तिचं मुलं आडवं असतं तर ते तिला चालणं अशक्य झालं असतं. कासावीस झाली असती. ती बोलते आहे, सर्व आहे. ती वर्तमान स्थितीत आता चहासुद्धा मागणी करू लागली आहे. म्हणजे ती स्वस्थता असल्यावर हा प्रसंग येईलच कसा. साधं तत्वज्ञान होतं. आणि आडवंही झालं तर ते पोट असं फिरून केलं तरी ते सरळ होते. त्याला ऑपरेशनची गरज नाही. मी अनेक ऑपरेशन माझ्या गावात केलेले असे ती सांगायची पूर्वीच्या काळी. आमच्या रावेरला 2 मुसलमान ताईन होत्या. जवळजवळ 80% डिलिव्हरी त्यांच्या रावेरच्या होत्या, सर्वसामान्यपणे. मुलगा तिरपं झालं तरी ते पोटामध्ये बरोबर करून घ्यायची. इतकं ज्ञान तिला होतं. सोनोग्राफी त्यावेळेला नव्हतीच. आणि वर्तमान शिकलेले असताना मग असं का. हाच विषय आपण ज्योतिषशास्त्रामध्ये आरोग्याचा घेत आहोत. आरोग्य आणि ज्योतिषशास्त्र याचा काय संबंध असं तुम्ही म्हणाल तर ज्योतिषशास्त्रामध्ये आरोग्यशास्त्राचा एक वेगळा विषय आहे. आता विज्ञानाकडे काय आहे
की औषधं आहे, औषधाच्या किमती किती भरमसाठ आहे, त्याच्यात असली नकलीपणा काय आहे, ज्याला किंमत नाही असं द्रव्याची किंमत हजारो वसूल केले जातात. आयुर्वेदामध्ये जडीबुटी जी आहे, आयुर्वेद काष्ट, आणि तेच खरं आहे. आयुर्वेदामध्ये आपल्या खानपानावर नियंत्रण, खानपानावर प्रबोधन, खानपानाचं जे नीतिनियम, त्याच्याने आरोग्यात सुधारणा होते. पुष्कळसं आपण जर बघितलं की स्वयंपाकघरामध्ये जी औषधं आपण म्हणायला हवी ती मोहरी असते, जिरं आहे, तिखट आहे, हळद आहे, आलं आहे, लसूण आहे, कांदा आहे, हिरवी मिरची आहे, लाल मिरची आहे, साखर आहे, मीठ आहे. हे सर्व औषधी द्रव्य आहे. आज कुठेही जखम झाली ना, हळद लावली तर ती लगेच बरी होती. थोडंसं त्याचा पिचड पाचड झालं तर चुना लावला तर पुन्हा अक्षरशः जंतू मरून जातो, जखम लवकर दुरुस्त होते. आणि हेच एकाच्या प्लॅस्टिकच्या ट्यूबमध्ये घातलं जाते असं, आणि त्याचे पैसे 120, 130, 200, 250 काय असेल ते लावलं जातात. ग्लिसरीनमध्ये आपण अस्वंतारा मिळवला तर ती दुखण्यावरची ट्यूब तयार आपोआप होते, आणि त्याच्या ट्यूबची किंमत किती आहे पहा. तुम्ही अनुभवायचं ह्या गोष्टी. आता आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला ज्या वेळेला काही रोग होतात तर हे रोग विज्ञान जंतू मार्फत होतात असं मानतात. पण ज्योतिषशास्त्रामध्ये बहुतांशी रोगाचा विषय, आरोग्याचा विषय हा ग्रहाधीन याच्याशी जोडलेला आहे. जन्माच्या वेळेला जी ग्रहस्थिती होती त्यानुसार ज्या ग्रहस्थिती जी असते ती जन्माच्या पासून सुरुवात होते तर जन्माच्या अंतानंतर म्हणजे मृत्यू पावेतो ते विश्लेषण देते. म्हणजे एखाद्याला काय रोग होतील जीवन आयुष्यामध्ये याचं विश्लेषण, आणि पूर्वापासून आपल्याला माहिती हवी असेल तर ती माहिती जाणकार ज्योतिषी देऊ शकतो. विज्ञान नाही देणार. आणि विज्ञान आज रोग ही घरी आहे आणि डॉक्टरच्या दवाखान्यात गेले की माझा मुलगा आजारी आहे तर त्याला काही समजणार नाही. आणि समोर पेशंटही असून डॉक्टरांना कितपत समजते हा एक, कारण तो रक्त लघवीत सोनोग्राफी, MRI, CT स्कॅन केल्याशिवाय औषधी लिहून देत नाही. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये मात्र आपण जर पाहायला गेले तर कुठल्या ग्रहामध्ये कुठले रोग होतात याचं विश्लेषण ज्योतिषशास्त्रात केलेलं आहे. चंद्र दूषित जर झाला, चंद्रकुंडलीमध्ये योग्य स्थितीत आहे परंतु सर्व ग्रह हे फिरत राहतात. 13 महिने गुरु एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो. 2.25 दिवसामध्ये चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत जातात. 2.25 महिन्यामध्ये मंगळ एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो. 2.5 वर्ष शनी एकाच राशीत राहतो. पण एकाच राशीत राहिल्यावर आजूबाजूच्या राशीला सुद्धा तो दूषित करतो. एवढं असताना 3, 7, 10 क्रमांकाची दृष्टी त्याची असते. ह्याच्यावर परत ही दृष्टी आहे, तो पण दोष होतो. मंगळ पापग्रह आहे. मंगळामुळे उष्णताजन्य तापादी विकार होतात, जखमा होतात, अपघात होतो, पीडित अवस्था होतोय. आणि मंगळ जर कुयोगात असला, शनीच्या सान्निध्यात असला, बुधाच्या सान्निध्यात असला, रवीच्या योगामध्ये असला, चंद्राच्या योगात असला तर कॅन्सर सारखे विकार होतात. मंगळाचं आपण विश्लेषण असं करत असताना रक्तादी दोष निर्माण करणारा मंगळ
बुधं पाहिलं तर पोटाचे विकार होतात, डोक्याचे मेंदूचे विकार होतात, पोटाचे विकार होतात, त्वचा विकार होतात. शनी दीर्घ अनारोग्य देतो. अनेक काळ तुम्ही औषधं घ्या, ऑपरेशन करा, काहीही करा, रोग बरे होत नाही. शुक्र केलं तर डोळ्याच्या विकारासोबत आपल्याला पाण्याच्या पासून होणारे विकार, किडनी विकार, चेहऱ्यावरचे विकार, गर्भाशयाचे विकार, अशा नाना तऱ्हेचे विकार शुक्रापासून होतात. चंद्रापासून डोळ्याचे विकार साधारणतः होतात. याच्यामध्ये हर्षल, नेपच्यून, प्लुटो हे ग्रह येतात. आता हर्षल म्हणजे गूढत्व, वादाचा अचानक अनपेक्षित तुमची चालता बोलता तब्येत बिघडणे. नेपच्यून कितीही तुम्ही संशोधन करत बसा तरी त्याचा शोध लागत नाही. तो नेपच्यून ग्रह आपल्याला दिशा दाखवतो. प्लुटो सर्वसाधारणतः पाण्यापासून होणारी विकाराची सूचना देतो. काही वेळेला अपघात भयाची जे काही स्थिती असते ती अष्टम स्थानामध्ये, वयस्थानामध्ये, षष्टम स्थानामध्ये असते. षष्टम स्थान आरोग्याचं स्थान असते. आरोग्याचे विकार होतात. अष्टस्थानामध्ये अपघात होतो, मृत्यू होतो, ऑपरेशन करावं लागते. वयस्थानामध्ये म्हणजे म्हातारपणी रोग होतात. अशा योगात आपण हे बघत असताना ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून हे झालं ग्रहाचं विधान. ग्रहामुळे होणारे रोग ज्योतिषशास्त्रात याचं विश्लेषण आहे. त्याचप्रमाणे काही कर्मगती असते. कर्मगतीचे परिणाम असतात. का बा व्यक्ती समोर ते सांगते मी तर गुटखा खात नाही, पान तंबाखू खात नाही, दारू पित नाही, मांस मटण मी खात नाही, शुद्ध शाकाहारी आहे, आणि मला मग कॅन्सर का झाला, गळ्याचा कॅन्सर का झाला, असा त्याचा प्रश्न असतो. त्याची वागण्याची पद्धत वगैरे बघितलं आपण तर शुद्धतेची आहे. मग गळ्याचा कॅन्सर त्याला का झाला, मेंदूज्वर, डोक्याचे विकार त्याला काय झाला, वेडेपण त्याला का आला, मूळव्याध का झाली, पोटाचे विकार, त्वचाचे विकार. आता त्वचाच्या विकारामध्ये नायटा असतो, खरूज असते, सोरायसिस असतो, काळा कुष्ठ असते, पांढरं कुष्ठ असते म्हणजे पांढरे डाग, हे त्वचा विकाराचे असतात. आता या त्वचा विकारामध्ये जर आपण पाहायला गेले तर ज्या वेळेला बुध हा शुक्राच्या सान्निध्यात येतो त्यावेळेला पांढरं कोड होते, निर्माण होते. त्यावेळेला त्याच्यात हर्षण नेपच्यूनचा योग आला तर नक्की 100% होते. असा योग असत असताना मी एका स्त्रीला सांगितलं होतं लग्नाच्या अगोदर कुष्ठरोग आहे, तो पांढरं कोड होण्याची शक्यता आहे. तर त्यावेळेला लग्न विवाह होऊन गेला, 5-7 वर्ष झाली. तर पुण्याच्या वर्तमान स्थितीत आज जर बघायला गेले तर बुध हा कुयोगात आहे, मंगळाच्या सान्निध्यात आहे, शनी दृष्टीत आहे. म्हणजे पुनश्च तो कुष्ठरोग होण्याची संभावना त्या स्त्रीला आहे. एखाद्या कर्मदोषाची पूजा उपासना केल्याने तुम्हाला आयुष्यभर तो रोग होणार नाही असं नाही. कारण चंद्र हा 2.25 म्हणजे जलदगतीने फिरणारा ग्रह आहे. मानसिक स्थिती, चिंता, व्यथा निर्माण करणारा ग्रह आहे. त्याला ती निर्माण व्हावी म्हणून अघटित रोग निर्माण करण्यासाठी इतर ग्रह त्याला साथ देत असतात आणि ते रोग होत असतात. ज्यावेळेला बुध हा वक्री भवनामध्ये असतो त्यावेळेला साधारणतः विद्यार्थी वर्गाची बुद्धी एकमत होत नाही, त्याला आठवण येत नाही, स्मरण होत नाही, विचलितता येते. असं काय होते मग? विज्ञानामध्ये याचं उत्तर नाही आहे. शिक्षक 50 विद्यार्थ्यांना एकाच वर्गामध्ये सर्वांना सारखं शिकवतो. कोणा एका विद्यार्थ्याला कानाशी जाऊन काही सांगत नाही. मग 50च्या 50 विद्यार्थी पास व्हायला पाहिजे, उत्तीर्ण व्हायला पाहिजे, सारखं मार्क मिळायला पाहिजे. परंतु तशी मिळत नाही. का मिळत नाही? तर ज्याचे त्याचे ग्रहयोग वेगवेगळे असतात, हे त्याला कारण असते. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांची पारदर्शकता
विद्वत्ता ही सारखी व्हायला पाहिजे, कारण की सारखं शिक्षण दिलं जात आहे. मग असं का होते? इथे ज्योतिषशास्त्र खरं ठरते. म्हणून आपल्याला बघायला हवं आहे या ठिकाणी की आपण काय करायला पाहिजे. पहिल्या प्रथम आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर जन्मतःच आईवडिलांनी आपल्या मुलामुलींची कुंडली काढून घेणं आवश्यक आहे. ते काढलेली नसेल तर आज काढून घ्या. ज्यांना आपण घरामध्ये जेवढी माणसं आहेत तेवढ्यांची कुंडली आपल्याजवळ हवी. आईवडिलांचं निधन झालेलं आहे, सासू सासऱ्यांचं निधन झालेलं आहे, आजोबा आजींचं निधन झालेलं आहे, परंतु त्यांच्या पण कुंडल्या आपल्याला हव्या आहे. कारण त्याच्यातून वंशपरंपरागत काही दोष असला, रोगाचा म्हणा, त्या इतर दोषाचा म्हणा, त्याचं शोधन करण्याकरता त्यांच्या कुंडल्या आवश्यक असतात. त्यांचं परीक्षण करणं अत्यावश्यक असते, म्हणजे आपल्याला योग्य दिशा मिळते. आता मनुष्य शाकाहारी आहे, सुदृढ आहे, पाणी सुद्धा शुद्ध पितो, जात कुठे नाही, शुद्ध आचरण आहे, तरी पण काही वेळेला अघटित रोग, कॅन्सर सारखे रोग तर असतात, सोरायसिस सारखे रोग असतात, मेनिंजायटिसचे सारखे रोग असतात, मूळव्याधीसारखे महाभयंकर रोग असतात, अंधत्व येण्याचे रोग असतात, टायफॉइड सारखे रोग असतात, कॉलरा सारखे रोग असतात, डायरिया होण्याचे योग असतात, त्याच्यात मृत्यूसुद्धा येऊ शकतो. मग असे रोग का होतात? तर याला कर्मगतीसुद्धा कारणीभूत असते. जसं तुम्ही कर्म कराल त्याचप्रमाणे आईवडिलांना तुम्ही सारखे बोलत आहात, टोचत आहात, त्यांचा अपमान करत आहात, सासू सासऱ्याला सुनबाई बोलून घालून करत आहे, त्यांना ताजं न देता शिळं देत आहे, उशिरा देत आहे, त्यांच्या मनाप्रमाणे जेवण दिलं जात नाही आहे. वास्तविक पाहता वर्तमान स्थितीत आपण घराघरामध्ये पाहिलं तर लहान मुलांना विचारून स्वयंपाक केला जातो, चुकीचा अगदी 100%. अहो, त्यांना खाण्यापिण्याच्यासाठी तर आयुष्य भरपूर राहिलेलं आहे, त्यांना काय विचारायचं आहे? जे घरामध्ये वृद्ध आहे, की जे वर्ष 2 वर्षामध्ये जाणार आहे, 4-5 वर्षामध्ये सुद्धा जाणार आहे, त्यांना विचारा ना. त्यांचं आयुष्य कमी आहे, त्यांच्या इच्छा पूर्ण करा ना. त्यांना विचारून स्वयंपाक का केला जात नाही? सुनबाई आपल्या मताप्रमाणे स्वयंपाक करतो, मुलगा आपल्या मताप्रमाणे साहित्य आणतो, हे योग्य कदापि नाही. मग या सर्वसाधारण कर्मदोषाप्रमाणे मग आरोग्यात असुधारणता, आरोग्य बिघडण्याचं कारणीभूत होत असतात. बोलण्याच्या मार्फत आपण तुम्ही केलं तर मग बोलण्याच्या मार्फत गळाच येतो, गळ्याचे दुःख होतात. तुम्ही त्यांच्याकडे रागाने पाहत असाल, क्रोधाने पाहत असला, वाईट नजरेने पाहत असाल तर डोळ्याचे विकार होतील. तुम्ही एखाद्या वेळेस मारहाण करीत असाल तर लकवा झाल्याशिवाय राहणार नाही, पॅरालिसिस झाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. आईवडिलाला घरात टाकून तुम्ही जर बाहेर खानावळमध्ये हॉटेलमध्ये खात असाल आणि आईवडिलांना घरी सांगितलं असते खिचडी करून ठेवते मोलकरीण, ती खा, भाकरी केली ती खा, असं जर असेल तर तुम्हाला विकार का नाही हो? विकार होतीलच, याबद्दल वादच नाही. कारण कर्मगती, कर्माचा हिशोब कोणालाही बदलवता येत नाही. मग ही कर्मगती शुद्ध ठेवली तर आपलं आचरण शुद्ध राहील. आपलं आचरण शुद्ध राहिल्यावर आपल्याला हेही आपल्याला माहीत पडेल की आपलं आचरण शुद्ध राहिलं तर पती पत्नीचं तर मग आपल्याला संततीसुद्धा शुद्ध रूपात होईल. शुद्ध पिठापोटी फळे रसाळ गोपोटी असं म्हटलं जाते, ते उगाच नाही. म्हणून हा विषय आपल्यापुरता किंवा एका व्यक्तीपुरता नाही तर वंशपरंपरागतापुरता हा विषय आहे. म्हणून मी सगळ्यांना सांगतो की आपल्याला काही करायचं असेल तर कर्मगती ही सुधारायला पाहिजे. कर्माचा दोष हा कुठून सुरुवात होतो? तो आईवडिलापासून, सासू सासऱ्यापासूनच. त्याचप्रमाणे घराण्याची देवता असते, त्याचं पूजन होत नाही, कुळाचार होत नाही, सणवार होत नाही, ओटी भरली जात नाही, दर्शनाला जात नाही,
सहकुटुंब सहपरिवार तुम्ही जात नाही, एकटे जातात. कुटुंबाची देवता आहे. मग घरी आई वडील आहे तर मग ते आई वडिलांची देवता आहे ना अगोदर, तुमची देवता नाही. तुमची देवता केव्हा होईल? तुम्ही आई वडिलांना सोबत न्याल तेव्हा तुमची ती सहदेवता तुमच्याकडे आहे, तोपर्यंत नाहीच. आई वडिलांची देवता ते आई वडिलांच्या सोबत आहे. घरी तुम्ही मंदिरात नुसतं मूर्ती बघत आहात, दर्शन तुम्हाला होत नाही आणि ती मूर्ती देवी देवता तुमच्याकडे बघत सुद्धा नाही. माझ्या या बोलण्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. मी तुमच्या हितासाठी सांगतोय, तुमच्या कल्याणासाठी सांगतोय, तुमच्या संरक्षणासाठी मी तुम्हाला सांगतोय. आणि याच्या उपर आपण आपल्या वागण्याला स्वतंत्र आहात. ज्याचा हात तुटेल त्याच्याच तो गळ्यात बांधला जाईल, अशी युक्ती आहे, असं सूत्र आहे. तर आपण देवी देवतांचं, कुळाचाराचं महत्त्व आणि घराण्याच्या देवी देवताचं महत्त्व पहिले प्रथम जाणून घ्यायला हवं. वर्तमान स्थितीमध्ये देवी देवतांच्या मंदिरामध्ये कमी गर्दी होऊ लागली आहे आणि महाराजांच्या मंदिरामध्ये जास्त गर्दी होऊ लागलेली आहे. महाराज हे तुमच्या आमच्यासारखे मार्गदर्शक आहात. त्यांची बुद्धी जास्त असेल, सामान्य माणसांची सामान्य बुद्धी असेल, पण संतांची बुद्धी महाराजांपेक्षा जास्त आहे, अधिक आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत पुंडलिक, संत गाडगेबाबा महाराज यांना प्रत्यक्ष परमेश्वर भेटायला घरी आलेले आहेत. महाराजांना देवपूजा करून, आराधना करून ईश्वर प्राप्ती करून घ्यायची आहे. काहींच्या याच्यामध्ये अवताराच्या कथा सांगितल्या जातात. तर अवतार तर हा शेवटचा आपण अवतार बघितला तर बुद्धाप अवतार काही लोक येतात, काही लोक परशुरामा अवतार येतात, काही लोक कृष्णा अवतार येतात. परंतु कलियुग ज्या वेळेला सुरू झालं त्यावेळेला अवतार घेणं बंद झालं. आता अवतार हा कलियुगाच्या नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये बेळगाव कोल्हापूरच्या सीमेवर होणार आहे. घोड्यावर बसून कल्की अवतार होणार आहे, हे आपल्याला साध्या पंचांगात सुद्धा लिहिलेलं आहे. मग वर्तमान हे अवताराचं कार्य किती सत्य असत्य हे आपण समजणार आहोत. राची ढेरे हे नाव लक्षात ठेवा. यांची देवी देवतांचे संशोधक यांनी केलेलं आहे. देवी देवतांच्या संशोधकाचा विचार त्यांनी केलेला असल्या कारणाने त्याच्यात आपल्याला पुष्कळचा सत्यांश मिळतो, सत्यांश पाहायला आपल्याला मिळतो आणि हे आपण बघायला हवं. राची ढेरे, मी नाव विसरून जातो, तर राची ढेरे यांची पुस्तकं बाजारात आहे. नाशिकला, पुण्याला सुद्धा मिळतात. कारण संशोधन करणं आपल्या हिंदू शास्त्रामध्ये मान्यता आहे. काही गोष्टी ज्या आहेत त्या मागावून त्याच्यात समाविष्ट केल्या असं संशोधनातून आढळून येते. रामायण आपल्याकडे वेगळं आहे, मलेशियात वेगळं आहे, कंबोडियामध्ये वेगळं आहे, सिलोनमध्ये पाहिलं तर आपण त्यापेक्षा रामायण वेगळं आहे. आळंदी आहे महाराष्ट्रात, तिथे चोराची आळंदी म्हणून गाव होतं. आता आहे की नाही मला माहीत नाही. तिथे डबेवाल्याची चाल होती. तिथे संकाय नावाचे व्यक्ती होते, त्यांच्याकडे 12 प्रकारची रामायण होती. त्यांची माझी भेट झालेली आहे. आमची 10-15 वर्ष पत्रमैत्री होती, एकमेकाला आम्ही भेटलो नव्हतो. आणि मी एक दिवशी म्हटलं आता त्यांचं वय आहे, आपलं वय आहे, आपण भेटूया. मी गेलो. सकाळी 6 वाजेच्या सुमारास
त्या आश्रमात म्हणा का डबेवळाची चाळ म्हणा, तिथे आम्ही गेलो, उभा राहिलो. त्यांनी बसा मला म्हटलं नाही. मी बसण्याच्या स्थितीत असताना त्यांनी सांगितलं तुम्ही उभे राहा. व्यक्ती कडक स्वभावाची दिसत होती. मी उभा राहिलो शांतपणे. आपल्याला भेट घ्यायची होती. त्याप्रमाणे त्यांच्या घरी आपण आलेलो असतो, त्यांचे नियम पाळणं आपलं कर्तव्य होतं. त्यामुळे मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. ते उत्तर बरोबर असेल तर तुम्ही बसा, नाहीतर उभे उभेच चालले जा. कुठे जा हे मी सांगणार नाही. खरोखर विद्वत्तापूर्ण व्यक्ती होती की जगामध्ये पूजनीय कोण आहे, सगळ्यात कोणची देवता आहे. मी पटकन मध्ये सांगितलं आई वडिलाशिवाय कोणी नाही. आई वडिलांची मी घरी पूजा करेल, आई वडिलांच्या कुठे बाहेर असले तरी पूजा करेल. आई वडील देवळात असले तरी मी प्रथम आई वडिलांची पूजा करेल, नंतर देवी देवतांची पूजा करेल. असं बोलल्याने ते प्रभावित झाले आणि मग मला त्यांनी खाली बसायला दिली, सतरंजी दिली. मी बसलो. चहामध्ये 1 कप पाणी टाकलं, थोडंसं दूध वाढवलं आणि आम्ही चहा दोघे गेलो. असं घेत असताना, त्या चहा पित असताना गप्पा गोष्टीला सुरुवात झाली. आजूबाजू सगळ्या दूर ग्रंथ सामुग्री होती आणि ते मध्ये बसत होते आणि तिथेच झोपत होते, तिथेच खात होते. वयोवृद्ध तेजस्पुंज संकाय नाव अजूनही स्मरणात आहे. त्यावेळा फोटोग्राफी माझ्याकडे नव्हती, काही कॅमेरा नव्हता, त्यामुळे फोटोसुद्धा काढता आला नाही. त्यांचं संकाय प्रकाशन म्हणून पण होतं, परंतु ते काही नाही आहे संकाय प्रकाशन पुण्याला, परंतु ते पुस्तक त्यांच्याजवळ नाही आहे. त्यांना मी मध्ये हे ग्रंथालयाचं प्रदर्शन होते, साहित्य संमेलन, त्यावेळेला सांगितलं होतं, पण त्यांनी काही नजरेवर घेतलं नाही. त्यांना मी कार्डसुद्धा दिले होते की मला सांगा, कारण आजकाल काही कोणी कर्तव्य करायला कोणी तयार नसते. तर सांगण्याचा उद्देश माझा हा आहे की रामायणाचे विविध प्रकार त्यांनी मला दाखवले असल्यावर तर आपल्याला वेदातून, पुराणातून, उपनिषदातून, ग्रहकोलाच्या माध्यमातून जे काही आपल्याला ज्ञान मिळते आणि आरोग्याविषयी आपण त्याच्यामध्ये डोकं बघितलं तर जेवढं आपलं आचरण, विचार, आहार, विहार आहे त्याच्यासोबत कर्मगतीचा पण विचार केलाच पाहिजे. नुसतं आहार विहाराने शुद्धता बाळगून चालणार नाही. कर्मगती शुद्ध असली, शुभत्व असली, कर्मगती चांगली असली तर तुम्ही आरोग्य संपन्न निश्चितपणे राहू शकतात. शतायुषी तर निश्चितच व्हा. कारण काही ठिकाणी आपण सांगतो नवी गाडी घेतली वगैरे चाललंय आणि मग अपघात होतो, ॲक्सिडेंट होतो. का होतो? चालवणारा तरबेज आहे, गाडी नवीन आहे, रस्ता तोच आहे, अनेक गाड्या गेल्या, त्यांच्या गाड्यांना अपघात झाला आणि तुमच्याच गाडीला का झाला अपघात? प्रश्न आहे. तर इथे कर्मगतीचा वास असतो, कर्मगतीचं गणित असते. आता कर्मगतीचं गणित कोणत्या वेळेला कसं घडेल याचा सर्वसाधारणपणे अंदाज आपण घ्यायचा असला तर जन्मकुंडली अत्यंत आवश्यक आहे. म्हणून जन्मकुंडली आरोग्याच्या बाबतीत आपल्याला अवश्य करायला हवी. प्रत्येकाला अचानकपणे एक महाभयंकर रोगाचा सामना करावा लागतो आणि मग त्यावेळेला वेळ निघून जाते. उपचार उपासनाला वेळ हा लागत असतो, पण तेवढा वेळ नसतो आणि पंछी उड गया, समाप्त, शांत असं म्हणावं लागते. ओम शांती, ओम शांती. आपल्याला मूलतः जर खरोखरच करा असेल तर प्रत्येकाने जन्मकुंडली करून घेणं आवश्यक आहे. कॅम्प्युटरची कुंडली असत्य, जन्माक्षर जन्मांक लिहिलेली कुंडली पण असत्य. प्रत्येक विषयाची आपल्याला कुंडली हवी असते. आरोग्याची खूप बघायचं असेल तर आरोग्याची कुंडली हवी,
विवाह बघायचा असेल तर विवाहाची कुंडली हवी, शिक्षण बघायचं असेल तर शिक्षणाची कुंडली हवी, म्हातारपण बघायचं असेल तर म्हातारपणाची कुंडली हवी. असो, आजच्या कार्याला इथेच आपण विराम देऊया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आणि आजच्या कार्यक्रम समापन करण्यापूर्वी 617च्या व्हिडिओमध्ये मी प्रथमतः माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करण्याचं विसरलो. लगेच लीलाधर सोनवणे यांनी मला संदेश दिला, बाबा तुम्ही वर्तमान स्थितीमध्ये आईचं स्मरण विसरत चालले आहात. एवढेच बोलले ते. खरोखरच त्यांचं मी त्यांच्या कौतुकाला नमस्कार करतो, सॅल्यूट ठोकतो. ते मला आठवण देतात. खरोखरच ही चूक क्षम्य करायसारखी नाही आहे. प्रत्येकाला आपण सुरुवात केली आहे, शेवटही करायला हवं. आता श्राद्ध पक्ष येत आहे तर सर्वांनी श्राद्धाला आपले जे स्वर्गीय असेल सर्वांनी श्राद्ध करावं. ज्यांनी श्राद्ध चुकवले असेल आणि ज्या ठिकाणी चुकवले असेल त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पुनश्च सर्व समवेत श्राद्ध करावं. अन्यथा कर्मगतीचा भोग मी काही लिहिणार नाही आहे. लिहिणारे बृहस्पती आहे. आणि हे सगळे चोपडी शिवाकडे जाणार आहे आणि शिव शनीकडे आज्ञा देणार आहे. आणि शनी यमाकडे कार्य सोपवून कसं कार्य करायचं त्या सूत्रानुसार कर्मानुसार होणार आहे. असो, पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आजच्या कार्याला समापन करू.